हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज आषाढी एकादशी, त्यानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कशी वाटते आजची देवपूजा ते नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये, कारण का पहिल्यांदा म्हणलं तुम्हाला देवपूजेचं शेअर करावं, मग करताना वगैरे सगळं बघा किती राडा करून ठेवलेला मी। म्हणजे असं काय झालं आज माहिती आहे का, उठायला पण उशीर झालता आणि आज काय स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, त्याच्यामुळं काय झालं, उठलं की पहिल्यांदा झाड लोट सगळं करून घेतलं, फरशा वगैरे सगळं म्हणजे बाकीचं सगळं करून घेतलं। आणि मग पोरींची म्हणजे पोरींना पण आठवड्यातनं एकदा आंघोळ वगैरे घालायची असते, मग केस वगैरे धुवायचे असतात त्यांची, मग ते सगळं झालं, ते आवरून हे घेतलं आणि देवपूजेला बसायचं म्हणलं की नेमकं पाणी आलं, मग पाणी आलं, पाणी पण भरून घेतलं, परत सगळंच आवरलं, काहीच ठेवलं नाही। आणि मग म्हणलं चला आता देवपूजा तर करायला बसावं, म्हणून देवपूजा करायला पण जसे मी म्हणजे आंघोळ करून केस बांधलेली तशीच केस होती माझी। म्हणलं चला आता राहू देते सगळं माझा अवतार म्हणलं, पण देवपूजेला आज लयच वेळ झालाय म्हणून म्हणलं चला देवपूजा करून घ्यावी। आणि मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आमच्या घरात ना, मग ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आमच्या सासऱ्यांनी बरं का, माझ्या सासऱ्यांनी आणलेली, ती पंढरपूरला गेल्यावर मग त्याने आणल्यामुळे ती मूर्ती आमच्या घरात। आणि म्हणजे मला आवडच होती, मी त्यांना सांगितलेलं पहिल्यापासून की म्हणजे पहिल्यांदा की तुम्ही पंढरपूरला वगैरे गेला तर मूर्ती घेऊन या म्हणलं, आपल्या देवाऱ्यात मूर्ती नाही आहे। मग त्याने ती घेऊन आलतं आणि मी सांगितलेली पूर्ण अशी म्हणजे हे आणायला, मग त्याने आणल्यामुळं मग म्हणलं चला आपल्याला देवपूजेला म्हणजे आता कसं असते, प्रत्येक सण प्रत्येक वार म्हणजे प्रत्येक काय काय असते त्याच्या वेळेस जी ती लागतंच। मग आज म्हणलं पण पांडुरंगाची म्हणजे रुक्माईची मूर्ती होती म्हणल्यावर म्हणलं चला आज थोडंसं डेकोरेशन, पुरी म्हणलं तुझी तू देवपूजा कर, माझं आमचं आम्ही आवरतो बरं म्हणलं। मग त्यांचं त्यांनी बाकीचं डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि खरं म्हणलं तर माझ्या अक्षरानंच केलं सगळं, दीदीनं थोडीफार मदत केली तिला। आणि म्हणलं चला आता, आणि तुम्ही म्हणसाल पंढरपूरच्या जवळ राहती आणि का गेली नाही काय नाही पंढरपूरला असं म्हणसाल, खरं सांगू ताईनं तुम्हाला की मी माझ्या सासऱ्यांनी मला एकदाच पंढरपूरला नेलती, त्याच्यावर मी एवढ्या जवळ असून कधी पंढरपूरला गेली नाही आहे, मग कधीच पंढरपूरला गेली नाही आहे। कारण का मला म्हणजे जवळ असलं म्हणतं का नाही, ती जवळ असल्यावर सारखं सारखं माणूस जातं, पण माझं उलटं आहे, जवळ असल्यावर जायला भेटत नाही आहे कुठंच। मग म्हणलं चला आपलं, मग आज मी पांडुरंगा म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीचं आणि रुक्माईच्या मूर्तीचं मी अभिषेक वगैरे करून घेतला, देवपूजा वगैरे करून घेतली व्यवस्थित। आणि बाकीचं मग पोरी करत होत्या, त्यांना म्हणलं करून घ्या तुमचं तुम्ही म्हणून। आणि तुम्ही म्हणसाल आता वारीला किंवा कधीच असं जवळच्या जवळ आहे, गर्दी आहे म्हणून जात नाही का काय, नाही गर्दीचा विषयच नाही आहे, कारण टाईमच भेटत नाही आहे, त्याच्यामुळं म्हणजे जाणंच होत नाही आहे। आणि कसं असते जरा सोबतही असलं म्हणजे किंवा फॅमिली पूर्ण गेलो देवदर्शनाला तर माणसाला वाटतं हां बाबा सगळे जावं, एकट्यानं काय म्हणजे एकट्यानं जायचं बी हे नाही, पण योगच येत नाही आहे, जाणं कुठं होतच नाही आहे। गेलो तर कुठं 4 दिवस माहेरीच तेवढं जातो, बाकीचं दुसरीकडं कुठं जाणंच होत नाही आहे। आणि बघा माझा अवतार असा बघून तुम्ही म्हणसाल काय करते काय नाही, ही काय माहितीला कामच उरकत नाही, हा दिवसभर कामात जातोय। आज तर अजून ब्लाऊजसुद्धा शिवायला घेतले नाही आहेत, आधीचे ब्लाऊज आहेत पण ते कटिंग वगैरे करायचे आहेत, पण म्हणलं थोडंफार चालले आता कामं उरकावीत। मग परत म्हणलं खिचडी ही करायची, पोरांना कसं सकाळी कसं भूक लागते थोडंफार करून द्यावं म्हणलं। मग दीदीला म्हणलं तू मिरच्या सगळ्या देठं काढून घे म्हणलं पटशीने, आणि थोड्याफार मिरच्या लाल झालत्या कारण फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तशाच। शेंगदाणे वगैरे मी इकडं भाजून घेतले, शेंगदाणे पण बघा रात्री भाजायचे होते पण टाईमच भेटला नाही रात्री भाजायला, म्हणून मी आत्ताच भाजायला घेतले, रात्री झाले नव्हते मला, आत्ताच भाजून घेतले। मग शाबू वगैरे भिजवला, बटाटा वगैरे चिरलेला होता बघा। आणि परत अक्षर आहे ना आत ती इंडोर प्लांट जे लावलेले होते ना ते धूत होती। आणि हे शेवंतीचं झाड बघा आमचं, इतक्या कळ्या लागल्यात आणि इतकी फुलं लागल्यात ना, ह्याला विचाराय नको। मी आज तुम्हाला मुद्दामूनच ही झाड शेअर करते। आणि ह्या दिवसात शेवंतीला फुलं नसतात, मी ऐकलेलं बरं का, ही देशी शेवंती आहे पण ह्याला फुलं आहे ती। परत मला दळण वगैरे करायचं होतं, गहू नीट करायला बसली बघा, आणि म्हणलं गहू नीट होते तवर आपलं खिचडी वगैरे पोरांना करून द्यावी, म्हणून आधी खिचडी करून आलती। मग त्यांना म्हणलं तुम्ही खावा खिचडी, मी दळण नीट करणार आहे म्हणलं, कारण कसं असते पोरांचं जेवायची वेळ सकाळचीच असते 10-11च्या दरम्यान। मग म्हणलं चला आता त्यांना करून द्यावं म्हणलं, म्हणून करून दिली बघा खिचडी। आता तुम्ही म्हणताल पांढरी दिसते खिचडी, नाही पांढरी दिसत नाही, त्याला अजून झाकून 5-10 मिनटं चांगली होऊन दिली। परत बटाटे वगैरे शिजवून ठेवले, म्हणलं दुपारचं पण सगळा बेत करून ठेवावा, पण दुपारचं दुपारी करायचं म्हणलं। मग आत्ता बटाटे वगैरे शिजवले, पाणी गरम केलेलं होतं बघा प्यायसाठी, ते करून ठेवलं, कामं तर एवढी। चला ताईनो आजचा व्हिडिओ कसा वाटला